नमस्कार, सुस्वागतम. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचे या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासमोर ऋचा सुनील पारेख यांनी लिहिलेला एक लेख सादर करते. लेखाचं शीर्षक आहे घरसभा. पण त्याआधी एक छोटीशी सूचना. जर चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा आणि तुमची आजच्या ह्या लेखाबद्दलची मतं किंवा तुम्हाला काय वाटलं हा लेख ऐकून वाचून ते मला जरूर कळवा, कारण मी त्यांची वाट बघत असते. यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कॉमेंट्स करा. मी सर्वांच्या कॉमेंट्स वाचत असते आणि त्यांना रिप्लाय देखील करत असते. तर ऐकूया आपण ऋचा सुनील पारेख यांचे आत्तापर्यंत मी बरेच लेख सादर केलेले आहेत आणि मला त्यांचं लेखन अतिशय आवडतं. तर माझी खात्री आहे की तुम्ही आधी माझे लेख ऐकले असतील त्यांनी लिहिलेले, आणि नसतील ऐकले तर आजचा लेख ऐका. तुम्ही जरूर त्यांचं वाचन तुम्हालासुद्धा खूप आवडेल. ऐकूया तर. शीर्षक आहे घरसभा. आजवर विधानसभा, राज्यसभा, कार्यसभा, लोकसभा, शोकसभा, जाहीर सभा अशा अनेक सभा ऐकल्या आणि काही सभेत उपस्थितीही लावली असावी. परंतु घरसभा किती घरात भरवली जाते? स्वर्ग आणि नरकाच्या भिंती या जोडलेल्या असतात. त्यात एका दरवाजातून आत गेलात तर नरकाचं घाणीचं साम्राज्य दिसतं आणि दुसऱ्या दरवाजातून स्वर्गाचं सुंदर विलोभनीय दृश्य. आता दार कुठलं निवडायचं हे तुमचं कर्म निश्चित करतं. हे वाक्य आपल्याला वडीलधाऱ्या मंडळींकडून लहानपणी नक्कीच ऐकायला मिळालं असेल. ही कल्पना असली तरी त्याचा सारगर्भ फार गहन आहे. प्रमुख स्वामी महाराज यांनी पारिवारिक शांती आणि एकोप्यासाठी घरसभा हे अमृत समग्र विश्वासाठी संजीवनी समान आहे आणि सिद्ध देखील झाले. घरसभा म्हणजे दिवसभरात एकदा ठराविक वेळेसाठी घरच्या सदस्यांनी एकत्रित येऊन संस्कारी, धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक अशा गोष्टींचं श्रवण, वाचन, चर्चा करणं. घर एक मंदिर ही संकल्पना हे त्याचंच एक रूप. घराला मंदिर म्हणणं म्हणजेच घरात नामस्मरण करणं, एकमेकांना मानसन्मानाने वागवणं, एकमेकांची काळजी घेणं, वाणीवर संयम राखणं, ग्राम्य वार्ता म्हणजे ज्याला देशी भाषेत चकाट्या पिटणं म्हणतात ते करण्यापेक्षा उत्तम विषयांवर चर्चा करणं, जेणेकरून लहान मुलांवर सर्वोत्तम संस्कार होतात आणि इतरांनाही ज्ञानबोध होतो. आपण जेव्हा आंतरिक संघर्ष, एकमेकांना दडपण्याचं षडयंत्र, कपटीपणा करत असतो त्यावेळी नकळतपणे अंतरात्म्यातून अनितिजन्य आत्मतिरस्कार सहन करावा लागतो. बाह्य तिरस्कार एक वेळ सहन होतो किंवा त्याचा तोडगा निघू शकतो, पण जेव्हा अंतरात्मा व्याकुळ होतो किंवा तळमळतो तेव्हा ते सहन करण्याची ताकद आपल्याला घरसभेत मिळते. घरातले सदस्य जे सल्ले आत्मीयतेने देतात हे बाह्यजन कधीही देणार नाहीत. अर्थात काही अपवाद असतात हे मान्य. जे घेर हरिकथा कीर्तन नाही, संत नाही मिजबाना, ता घेर जमडा म्हणजे यम, डेरा देवे सांज पडे शमशान. म्हणजेच ज्या घरात ईश्वराचं नामस्मरण, सत्संग, कीर्तन होत नसेल, साधू संत, सेवाभावी माणसं, गुरूंचं आवागमन होत नसेल, त्या घरी यमाचा डेरा असतो आणि उतरत्या सांजेला घरात स्मशान शांतता असते. भावार्थ इतकाच की घरात कायमस्वरूपी सकारात्मकता हवी, चैतन्य हवं, चेतना हवी. प्रत्येकाने आपलं लहानपण आठवलं तर आजी आजोबांबरोबर शुभम करोती, रामरक्षा हे म्हटलेलं नक्कीच आठवेल. घर सभेत बोलताना काय किंवा बाह्य जगतात वावरताना काय, दोन मुख्य बाबी लक्षात ठेवायला हव्यात. विचारांना प्रभावित करणाऱ्या ह्या दोन प्रक्रियांची जाण प्रत्येकाला हवी. ती म्हणजे एक वाणी आणि दुसरी लेखणी. पहिलीद्वारे सत्संगाची योजना घडवली जाते आणि दुसरीद्वारे स्वाध्याय. वाणीचा लाभ तर सुशिक्षित अशिक्षित दोघांनाही प्राप्त होतो. अशिक्षित वाचू शकत नसले तरी ऐकू तर शकतात. आपण घरी कुठल्या भाषेत बोलतो, आपली वाणी कशी आहे ह्याचा विचार आपण कधी करतो का?
स्वार्थपरायण युगात ह्याची सुरुवात योग्य पद्धतीने घरातूनच करायला हवी. सध्याच्या काळात साधारण लोकांची विचार करण्याची पद्धत लोभ, माया आणि अहंकाराशी जोडली गेली आहे. अनेकदा अनिच्छनीय वाटत असली तरी त्याचा मोह सुटत नाही. यासाठी किमान 4 लोकांनी एकत्र येऊन विचार मंथन करून ह्या पद्धतीत फेरफार करायला हवा, ज्यामुळे स्वतंत्र चिंतन, त्याचप्रमाणे नवनिर्धारणेच्या संज्ञा देता येतील. माझं तेच उत्तम, दुसऱ्याचं ते दुय्यम ही मान्यता चुकीची आहे. सत्याचं दर्शन जिथूनही प्राप्त होईल तिथूनच त्याची स्वीकृती करायला हवी. हा लहान आहे त्याचं का म्हणून ऐकायचं, हा शूद्र आहे त्याला कोण विचारतो, हा अशिक्षित आहे त्याला काय कळत असणार, ही वैचारिक दरिद्रता मिटायला हवी. हे ज्ञान घराघरातून प्राप्त होईल, जेव्हा घरातूनच प्राप्त होईल जेव्हा आपण अनुभवी लोकांबरोबर संवाद साधू. प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर बेन कार्सन हे लहानपणी प्रचंड मस्तीखोर होते. अनेक प्रयत्नानंतर त्यांच्या आईने त्यांच्यासमोर भरपूर पुस्तकं आणून ठेवली. हळूहळू त्यांना वाचनाची गोडी लागली. विनोबा भावेंना देखील त्यांच्या वडिलांनी वाढदिवसाच्या दिवशी रामायण, महाभारत असे ग्रंथ दिले आणि सांगितलं की हीच मिठाई आहे, ह्याचा गोडवा आयुष्यभर चाखता येईल आणि तुझ्या आयुष्यात मधुरता येईल. हे संस्कार घरातूनच होतात. वर्तमान काळात काय चित्र दिसतंय आपल्याला की मुलं दंगा करतात तर द्या हातात मोबाईल, लावा कार्टून फिल्म्स. मुलं मोठी झाली की वाढदिवसाला महागडी गिफ्ट, तरुण झाली की महागडी गाडी, आयफोन. ह्याचं एक मोठं कारण म्हणजे घरात मोठ्या लोकांचा अभाव आणि समजा असले तर त्यांच्या अस्तित्वाचा नगण्य प्रभाव. रोज 1 तास वडीलधाऱ्या लोकांना घेऊन काही वेळ चर्चा करा, त्यांचे अनुभव ऐका, सल्ले माना. खरंच मानसिक ताण कमी होतो, दिशा मिळते, आधार मिळतो. सगळे मिळून प्रार्थना केली तर घरातलं वातावरण प्रसन्न होतंच, परंतु आत्मिक समाधानही लाभतं. पूर्वी संयुक्त कुटुंबात संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ ही सर्वांनी मिळून प्रार्थना करण्याची असायची. आम्ही त्याच वातावरणात वाढलो. घरातले सगळेच सदस्य वडीलधाऱ्या लोकांसमोर आपले प्रस्ताव, चिंता, अडचणी हे बोलून दाखवत. त्यामुळे एकट्यावर ताण पडत नसे. हळूहळू विभक्त कुटुंब झाली आणि संवाद कमी झाले. आता तर सोशल मीडियामुळे प्रत्येकाला स्पेस हवी, एकटं राहणं आवडू लागलं. घरं मोठी झाली आणि परिवार संपला. शिक्षण जास्त झालं आणि अनुशासन ढासळलं. चंद्रावर जाण्याची तयारी केली आणि बाजूला कोण राहतं ह्याची माहिती नाही. गडगंज पगार वाढले पण शांती नाही. बौद्धिक स्तर वाढला पण भावना शून्य झालो. फेसबुकवर 5,000 मित्रमैत्रिणी पण जीवाला जीव देणारा सखा किंवा सखी कोणी नाही. हातात महागडी घड्याळं पण कुटुंबासाठी वेळ नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माणूस म्हणून जगतोय पण माणुसकीचा पत्ता नाही. ही अतिशयोक्ती नाही तर कुटुंबाचा संवाद तुटत चाललाय ह्याचे दुष्परिणाम आहेत. सुख, शांती आणि आनंद यांची त्रिवेणी घरापासूनच वाहत असते. घरातली वडीलधारी मंडळी आपल्या त्रुटीवर, चुकांवर अंगुली निर्देश करत योग्य मार्गदर्शन करत असतात. अपनी पहुँच विचार के करिए ते ती दौड़, तेता पाव पसारिये जितनी लंबी सोड. म्हणजेच जितकी आवक आहे तितकेच पाय पसरा, हे दणकावून सांगणारे आपले घरचेच असतात. फेसबुकिया आणि वासपटिया लोक येऊन तुमची काळजी घेणार नाहीत. आजच्या काळात घर सभा घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आत्महत्या, व्यसनाधीन होणं, अमानवीय कृत्य करणं ही लक्षणं विमनस्क मानसिक अवस्थेची आहेत. आणि या सगळ्या समस्या घर सभेमुळे आटोक्यात येतील. विचारांना दिशा मिळून दशा सुधरेल. एकटेपणाची भीती नष्ट होईल. विचारांची देवाणघेवाण होईल. मतभेद दूर होतील. घरातील ज्येष्ठ मंडळी कधी चिडली, रागवली तर त्या गोष्टी मनाला लावून न घेता
त्यातून योग्य ते घेण्याची सहिष्णुता वाढेल. आत्ताच्या मुलांना साधे आई वडील रागावले तरी अपमान होतो. परिवारातली एकता आणि जिव्हाळ्याची वीण अधिकाधिक घट्ट होऊन मोरपंखी स्वप्नासारखा प्रत्येक दिवस सुंदर आणि सुखद करायचा असेल तर चला ना, करून बघूया रोज घरसभा. धन्यवाद.